दिनांक 14 जानेवारी रोजी आहे मकर संक्रांती. खास विशेष आहे ही मकर संक्रांती. सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि एकादशी एकत्र आलेली अशी ही सुंदर आहे मकर संक्रांती. त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? तीळ दान करायचे, तीळ भक्षण करायचे, तिळाच्या तेलाने स्नान करायचं आहे, तीळ तर्पण करायचे आणि तिळाने होमसुद्धा करायचा आहे. तिळगुळ हा आपल्याला या दिवशी खाता येणार आहे, एकादशी असली तरी. त्यामुळे अजिबात डोक्यात ठेवू नका, अगं बाई एकादशी मग तिळगुळ खायचा का नाही? करा आणि संक्रांत मस्त साजरी करा. उत्तमपैकी योग असल्यामुळे सगळ्या राशींनाही लाभणारी आहे. डोक्यातनं काढून टाका, संक्रांत शुभ असते किंवा अशुभ असते. सुंदर योग आहे. छानपैकी संकल्प करा आणि संक्रांत अतिशय गोडपणाने साजरी करा. सगळ्यांशी छान बोला, सगळ्यांशी छान वागा आणि तुटलेली नाती जोडा. शुभम भवतु.